brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता राजीनामा झालाच आहे तर आज थोडं सविस्तर बोलू. फक्त या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला लगेच दोन गोष्टी सांगतो. त्या दोन गोष्टींमधले पात्र, रेफरन्सेस आणि घटनाक्रम ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हळूहळू सगळ्याचा उलगडा होईल आणि मग या प्रकरणातल्या FIR या सगळ्या स्वतःच तुम्हाला सगळा सिक्वेन्स क्लिअर करतील. गोष्ट क्रमांक 1, दोन मित्र आहेत, एक मुंबईचा आहे, एक पुण्याचा आहे. यातला एक जण हा अशोक खराकडे कायम असायचा. म्हणजे तुम्ही तो पाय धुतानाचा वगैरे फोटो जरी पाहिला तरी त्या फोटोमध्ये मागे बसलेला तुम्हाला तो व्यक्ती दिसेल. दुसरा आणखी एक मित्र आहे, तो पण अशोक थोरातच्या संपर्कात असायचा, पण एक जो होता तो थोडा जास्त असायचा. यातल्या एकाकडे हे सगळे व्हिडिओ एका त्याच्या हाती लागले, त्याच्याकडे काही फोटो पण आले. त्याने हे दुसऱ्याला सांगितलं. हे दोघं गेले पुण्यातल्या एकदा महिला कार्यकर्त्याकडे, जी स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या वगैरे असं सगळं म्हणते. तिच्याकडे गेले आणि असं ठरलं की तुम्ही हा विषय करावा. ती महिला इतकी भारी निघाली की ती ह्या बाबालाच गुरु मानणाऱ्या आणखी एका महिलेकडे गेली. तिने सांगितलं की असं असं आहे. हे सांगितल्यानंतर काय झालं, गुरु मानणारी महिलाने हे सगळं खरातला सांगितलं आणि खरातने तो थेट सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनपाशी पोहोचला आणि त्याने या सगळ्या प्रकरणात ही दोन मंडळी जी यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दिली. किती? 5 कोटींची खंडणी. ह्यातली ह्या प्रकरणातली पहिली FIR माझ्याकडे आहे. गोष्ट दुसरी, त्याच्याकडे काम करणारा, अशोक खराकडे काम करणारा नीरज जाधव म्हणून त्याचा ऑफिस बॉयला पण हे सगळं कळलेलं होतं. त्याला ते कसं कळलं ही स्टोरी तर सांगण्यासारखी पण नाहीये आणि त्याने हे सगळं का केलं हे तर मी 4 चौकात बोलू शकत नाही. इतकं असलाघ्य आहे सगळं. ठीक आहे, त्याने ठरवलं की आता या सगळ्यामधून बाबाला धडा शिकवायचा. आपल्या घरापर्यंत विषय आला कारण आता ओके. मग त्याने काय केलं, त्याच्याकडे म्हणजे सगळे व्हिडिओ होते, फोटो होते, पण हे करत असताना त्याने एक मोठी चूक केली. तिथे येऊन गेलेल्या, अशोक खराकडे येऊन गेलेल्या एका महिलेचा फोटो आणि व्हिडिओ याच्याकडे होता. याने त्या महिलेला गाठलं. ते बघून ती महिला घाबरली. मग ती असं म्हटली की नाही हे तर AI जनरेटेड आहे, हे काय खरं नाहीये. हे दोघं एकदा भेटले, पण त्यावेळी महिलेचं असं म्हणणं आहे की त्याने मला फक्त ते वन टाइम सीन असतं त्यात मला ते व्हिडिओ दाखवला आणि तो तिथून गर्दीत निघून गेला आणि तो पळून गेला. पण झालं काय सगळ्यामुळे, जाधवने हे जे काही सगळं केलं याच्यामध्ये झालं असं की त्याच्या विरोधात सुद्धा शिर्डीमध्ये दुसरी तक्रार दाखल झाली आणि त्याची सुद्धा FIR कॉपी आता माझ्या हातामध्ये आहे. या 2 तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी पहिलं जे खंडणीचं प्रकरण आहे नाशिक ग्रामीणला वावी पोलीस स्टेशनमध्ये जे स्वतः खरातनेच दाखल केलंय त्यातल्या दोघांना उचललं. त्यात पोलिसांना आणखी व्हिडिओ सापडले. शिर्डी पोलिसांनी उचललं नीरज जाधवला उचलल्यानंतर यांना त्यातही आणखी व्हिडिओ सापडले आणि मग हे सगळं चक्र राजीनाम्यापर्यंत कसं पोहोचलं याची आजची ही स्टोरी. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला मी सुरुवातीला 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या दोन्हींचे FIR हे तुम्हाला सगळं प्रकरण क्लिअर करतील. FIR क्रमांक 1 घेण्याआधी आणखी एक सांगायचं आहे. आत्ता मी हा रेकॉर्ड करतोय, हा पहिला भाग आहे या सगळ्याचा. दुसरा भाग तुम्हाला परत बघायला मिळेल. त्याचं कारण असं आहे की SIT स्थापन झालेली आहे, त्यामध्ये 3 FIRचा उल्लेख आहे, त्यातल्या 2 ह्या आहेत आणि एक जी मूळ FIR आहे नाशिक शहरमध्ये दाखल झालेली, ज्यामध्ये क्राईम ब्रांचने युनिट 1ने अशोक खरातला स्वतःला उचललं आणि त्यानंतर SIT कडे तपास गेला. तर ती जी FIR आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या सगळ्याचे धागेदोरे त्या तिथपर्यंत पोहोचतात आणि मग एक एक घटना उलगडत जातील. आता माझ्याकडे ह्या 2 FIR, ह्या 2 गोष्टी सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त खरातची लुकआउट नोटीस सुद्धा आहे, ती काय समजून घ्यायची आणि त्यानंतर मग महिला आयोगाने जे पत्र लिहिलं ते पत्र पण आता माझ्या हातात आहे. त्या पत्रात त्यांनी काय उल्लेख केलेला आहे तो पण आपल्याकडे सगळा आहे. सुरुवात करूयात गोष्ट क्रमांक 1 पासून. पहिली FIR वावी पोलीस स्टेशन खंडणीची. मी तुम्हाला 2 मित्रांचा उल्लेख केलेला होता. आता हळूहळू आपण या FIR मध्ये पुढे जाऊ. सेक्शन काय लागलंय 308(2) म्हणजे दिसतंय की थ्रेटन केलंय, त्याच्यामध्ये आणखी दिसतंय की तुम्हाला एक्स्टॉर्शनचाच विषय आहे याच्या सगळं, की तुम्हाला आपण असं म्हणू की एखाद्याला थ्रेटन केलेलं आहे किंवा एखाद्याला इंटिमिडेट करतात, तसा हा सगळा प्रकार आहे. ठीक आहे, आता ही FIR काय सांगते, या FIR मध्ये 2 पात्र आहेत.
अशोक खरात स्वतः FIR लिहितो. FIR मध्ये तो असं लिहितो की समक्ष मी पोलीस ठाण्यात वावी पोलीस ठाण्यात हजर होऊन ही फिर्याद देतोय आणि वरती अशोक कुमार एकनाथ खरात मग त्याने पत्ता व्यक्त लिहिलाय. ओके. तो म्हणतो इसम नामे दिनेश परब राहणार मुंबई. 2010 पासून मी त्याला ओळखतो. त्याचा मुंबई इथे हॉटेल व्यवसाय असून त्यातून आमच्या दोघांची ओळख झाली. तो माझ्या प्रत्यक्ष तसेच फोनद्वारे संपर्कात आहे. दिनेश परब हा असा व्यक्ती आहे जो वारंवार खरातकडे यायचा, त्याला भेटायचा आणि मुद्दा असा आहे की ह्या मुंबईमध्ये एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमधून हे दोघं भेटले आणि मग हे दोघं बिझनेसच्या बाबतीत पण यांच्या दोघांच्या एकमेकांसोबत डील झाल्याचं समोर आलंय. आता मग पहिली तारीख येते, ती तारीख येते 22 डिसेंबर 2025 ची. तो म्हणतो की 22 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या 5 दिवसामध्ये माझ्या फोनवरती दिनेश परबने मला व्हॉट्सअप क्रमांकावरती काय पाठवलं, त्याने मला व्हॉट्सअप चॅटिंगवरती वन टाइम जे ओपन होतात त्याच्यामध्ये काही फोटोज पाठवले. त्या फोटोजमध्ये त्याने काय पाठवलं, त्याने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये राजेंद्र जासूद नावाचा एक व्यक्ती आहे, तर तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो हे त्याने माझ्या मोबाईलवरती पाठवलेले आहेत आणि असं त्याने फोनवर सांगितलं. मी त्याच्या व्हॉट्सअपद्वारे व्ह्यू वन्स अशा स्वरूपात दिसतील असे 4 फोटो व्हॉट्सअपवरती टाकले. खराच सांगतो की परबने त्याला कॉल केला. परबने सांगितलं की जासूद नावाची व्यक्ती, जासूदने काय केलंय की त्या संदर्भातले फोटो आहेत ते फोटो मला पाठवलेत, ते एकदा तुम्ही ते बघून घ्या आणि या संदर्भात फोन केला. मग हे फोटो खरातला आले. मग तो म्हणतो हे मी ओपन करून बघितले, त्यात मी उभा असून हा रेफरन्स लक्षात ठेवा, आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या संदर्भातला रेफरन्स आहे. मग तो म्हणतो की खरात ह्यामध्ये म्हणतो की ते मी ओपन करून बघितले असता मी त्यात उभा असून माझ्या जवळच्या टेबलावरती एक स्त्री बसलेली आहे, तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेजवळ असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. हे स्वतः खरात म्हणतो FIR मध्ये. तसेच 3 फोटोमध्ये सुद्धा वेगवेगळ्या महिला नग्न अवस्थेत असल्याचं माझ्याजवळ असल्याचं दाखवण्यात आलंय. खरात हे स्वतः FIR मध्ये लिहितोय की माझे फोटोज कोणाकडे आहेत आणि ते कोणते, तर वेगवेगळ्या महिलांसोबतचे आहेत आणि एका महिलेचा फोटो ते सांगतात की टेबलवर बसले आणि तिचे पाय कसे आहेत वगैरे. ठीक आहे. मग तो असं म्हणतो की हे पाहिल्यानंतर व्हॉट्सअप कॉलद्वारे, व्हॉट्सअपच्या व्हॉइस कॉलद्वारे मी दिनेश परब याच्यासोबत बोललो. त्यात त्याने मला सांगितलं की अशा प्रकारचे जासूद याच्याकडे आणखी काही फोटो आणि व्हिडिओज आहेत, वेगवेगळ्या महिलांसोबतचे आपल्यासोबतचे त्याकडे फोटो आहेत आणि ते फोटो समाजात व्हायरल झाल्यास आपली बदनामी होईल. त्यानंतर त्यासाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलून हा विषय मिटवून टाकावा लागेल. त्यावरती मी त्याला सांगितले, खरातने परबला सांगितलं की त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाबा. तर मग परब असं म्हटला की 5 कोटी रुपयात आपला विषय सेटल करू. त्यावर खरात म्हटला की सदर महिलांची माझा काही संबंध नाहीये. आता खरातचेच ते फोटो आहेत हे खरातला दिसलं, मग तो असं म्हणतो की या महिलांची माझा काही संबंध नाही, त्यांना मी ओळखत नाही, हे जे काय फोटो तुम्ही पाठवलेत हे सगळं खोटं आहे. त्यावर परब असं म्हटला की भाऊ आपली समाजात इज्जत आहे, आपल्या इज्जतीपेक्षा पैसा मोठा नाही. त्यावर मग खरात त्याला परबला बोलला की मी त्याकरता 1 रुपया देणार नाही. तुम्ही तेव्हा मला दिनेश खरातांना परब असं म्हणाला की आपण पैसे न दिल्यास ते लोक आपले सदरचे फोटो समाजात सोशल मीडियाद्वारे व्हायरल करतील. आणि मग खरात म्हटला की सध्या माझ्या मुलीचं लग्नाच्या कामात व्यस्त आहे, डिसेंबर महिना बरोबर मुलीच्या कामात व्यस्त आहे, ज्या मुलीच्या लग्नपत्रिकेवरती रुपाली चाकणकर काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची नावं तुम्हाला दिसतील. एनिवे मी सध्या माझ्या मुलीच्या कामात व्यस्त आहे. त्यावर तो असं म्हणाला की लग्न झाल्यानंतर मी नाशिकला येतो. परब म्हटला मी नाशिकला येतो, आपण 5 कोटी रुपये तयार ठेवा आणि आपण हा विषय संपवून टाकू. मग FIR कन्क्लूड कशावरती होते. खरंच असं म्हणतो की इसम नामे दिनेश परब याने मला या दिवशी व्हॉट्सअपवरती चॅटिंग तसेच कॉलिंगद्वारे माझं काही बोलणं झालं. त्याने माझ्या महिलांसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो होते हे त्याने मला दाखवले आणि त्याने मला सांगितलं की हे जासूद नावाच्या व्यक्तीकडे आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवरती त्याने मला 4 फोटो टाकले आणि मग सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यासाठी माझ्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. म्हणून मी दिनेश परब तसेच हा जो राजेंद्र जासूद आहे याच्या विरोधात ही सगळी फिर्याद देतो. आणि मग तो म्हणतो की बाबा हे टंकलिखित असून वगैरे वगैरे ही पहिली FIR. गोष्ट क्रमांक 1 आता क्लिअर झाली. याचा रेफरन्स काय होता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला होता की यांच्याकडे व्हिडिओ होते, हे पुण्यातल्या एका महिलेला अप्रोच झाले. ती महिला आणखी या भावाला गुरु मानणाऱ्या आणखी एका महिलेकडे अप्रोच झाली. तिथून भावाला कळलं आणि मग ही असं सर्कल पूर्ण आलं आणि यांच्यावरती परत FIR झाली. आता समजून घ्या. गोष्ट क्रमांक 2 आता या सगळ्यामध्ये सुरू होते. गोष्ट क्रमांक 2 आहे जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती, नीरज जाधवची. हा कोण आहे हिरो? हा हिरो त्याचाच ऑफिस बॉय. त्याच्यासोबत तर बाबाने इतकं विचित्र काहीतरी केलं की त्यामुळे
याने ठरवलं की आता ह्या बाबाला मी दाखवतो, पण त्यात त्याने जी चूक केली तिथून पुढे गोष्टी केल्या. बघा त्याने काय केलं, त्याने 24 वर्षाच्या आपण असं त्या महिलेचं मी नाव घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण एक रॅन्डम आपण असं म्हणू की रसिका नाव होतं, एक रॅन्डम नाव आपण घेऊ की 24 वर्षांची रसिका आहे. ती व्यवसाय ती शिक्षण वगैरे घेते आणि ती राहता तालुक्यातली आहे. ठीक आहे, म्हणजे इकडचीच अहिल्यानगरची. ओके, आता त्याने काय केलं तर ती रसिका असं म्हणते, तिने एफआयआर दिली या सगळ्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला. आणि तिने एफआयआर दिली, तिने असं सांगितलं की सुमारे 3 वर्षापूर्वी मी नाशिक इथे ओक्स प्रॉपर्टीमध्ये व्हिजिटिंग म्हणून जात होते. तिथे नीरज जाधव ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. आता ओक्स प्रॉपर्टीज म्हणजे कुठलं, हे या थोरातचं, सॉरी ह्या खरातचं, ज्या खरातच्या प्रॉपर्टीत मी आत्ता पण उभा आहे. मी तुमची माझ्या मागे जर बघितलं, ही सगळी आमराई आहे. इथे ते मंदिर ईशान्येश्वरचं ते आहे सगळं, ही सगळी आमराई आहे मागची. आणि ह्याच्या मागे तुम्हाला जो दिसेल टोलेजंग, अगदी बॅसल्ट जो आपला पत्थर असतो की त्या दगडामध्ये बांधलेला हा संपूर्ण टोलेजंग, तुम्हाला त्याचं फार्म हाऊस दिसेल इथे. पलीकडच्या बाजूला मंदिर आहे ईशान्येश्वरचं, इथे काय महाशिवरात्रीचं वगैरे सगळं भरवलं जातं. आणि समोर ही सगळी आमराई, साधारण 35 ते 40 एकराचा हा प्लॉट आहे. तर बॅक टू द प्रॉपर्टी. मग ती असं म्हणते की 3 वर्षापूर्वी मी नाशिक इथे ओकस प्रॉपर्टीमध्ये व्हिजिटिंग म्हणून जात होती. तिथे नीरज जाधव हा ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी मला नीरज जाधवने व्हॉट्सअपवरती AI जनरेटेड एक अश्लील फोटो पाठवला. त्या फोटो असा आहे की, आणि तो असं म्हणाला की हा फोटो तुझा आहे, तो व्हायरल करणार आहे. आता फिर्यादीचं म्हणजे ह्या 24 वर्षांची जी कोण XYZ आपण रसिका तिला नाव दिलं, तिचं असं म्हणणं आहे की हा फोटो AI जनरेटेड आहे. पण तो फोटो तिचा आणि या अशोक खरातचा होता. ठीक आहे, आणि मग हा तिला सांगतो की हा फोटो व्हायरल करणार आहे. हा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला, याचा तिने स्क्रीनशॉट काढून ठेवला. मग ती असं म्हणते की थोड्या वेळात नीरज मला मेसेज व फोटो, त्याने थोड्याच वेळात नीरज याने ते मेसेज व फोटो डिलीट केला असं मला सांगितलं. पण मी खूप घाबरली होती, काय करावं मला सुचत नव्हतं. आणि भीतीपोटी मी घरच्यांना या सगळ्या प्रकरणात काही सांगितलेलं नाहीये. पण 7 दिवसांपूर्वी गुरुवारी एक अनोळखी व्यक्ती मला श्री साईबाबा मंदिराजवळ भेटला आणि तो म्हणाला की नीरज जाधवकडे तुझे अश्लील फोटो आहेत, ते आम्ही व्हायरल करणार आहोत, असं बोलून तो त्या गर्दीत निघून गेला. म्हणजे शिर्डीच्या मंदिरापाशी बघा, तो त्या गर्दीत निघून गेला. त्यामुळे मी त्याला पाहू शकले नाही. पण त्यावरून माझी खात्री झाली की नीरज जाधव ओक्स प्रॉपर्टीमध्ये कामाला होता आणि त्याने माझा फोटो वापरून, मग ती असं म्हणते की मॉर्फ करून किंवा AI जनरेट फोटो करून त्याने हे अश्लील फोटो तयार केलेला आहे अशी माझी खात्री झाली, ती म्हणते. आणि म्हणून त्याने मला पाठवलेला फोटो मी प्रिंट सोबत हजर करत आहे. हा फोटो मी संबंधित जो रिसोर्स माझा अधिकारी त्याकडे जाऊन पाहिला. व्हिडिओ सध्या जो काही व्हायरल होतोय तशाच पद्धतीचा हा आणखी एक फोटो आहे. ठीक आहे, आता ती मुलगी जी तक्रार आहे ती म्हणते AI जनरेटेड आहे, पण अजून पोलिसांना तसा तो वाटत नाही, त्यामुळे ते तपास करतायत, समजून घ्या. आणि मग ही लिंक आणखी पुढे जाईल, ते तपास का करतायत ते. आता मग त्यानंतर ती म्हणते की मग तरी 3 वर्षापूर्वी नाशिक इथे ओकस प्रॉपर्टी इथे व्हिजिटला जात होते, ते ऑफिस बॉय म्हणून काम करणारा हा नीरज जाधव, त्याचा मोबाईल नंबर आहे. आणि त्यानंतर मग माझा फोटो वापरून एडिट करून अश्लील करून 15-20 दिवसापूर्वी पाठवून मला धमकी देत आहे. सदरचा अश्लील फोटो त्याने काही लोकांना शेअर देखील केलेला आहे. म्हणून माझी नीरज जाधव याच्या विरोधात तक्रार आहे आणि माझी वरील तक्रार हे माझ्या सांगण्याप्रमाणे टंकलिखित वगैरे केलेले आहे वगैरे वगैरे असे आहेत. 2 गोष्टी संपल्या. आता आपण परत एकदा या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं त्या गोष्टीकडे जाऊ. त्यातली पहिली गोष्ट काय आहे, त्यातली पहिली गोष्ट ही आहे की शिर्डी पोलीस नीरज जाधवच्या प्रकरणाचा तपास करत होते. म्हणजे अहिल्यानगरचे ग्रामीण पोलीस, नाशिकचे ग्रामीण पोलीस खंडणीचा तपास करत होते, जी स्वतः खरातने दिलेली होती. या दोघांना एक कॉमन गोष्ट सापडली. काय सापडली तर या दोघांना एकच दुवा होता, ते म्हणजे अशोक खरात. एकतर एकीकडे अशोक खरातने स्वतः खंडणीचं प्रकरण दिलं होतं, ते पण कशावरती होतं, ते सेक्शुअल व्हिडिओज ऑब्सिन ऍक्ट्स करतानाचे. दुसरं, नीरज जाधव विरोधात जरी प्रकरण असलं तरी सुद्धा नीरज जाधव हा याचाच ऑफिस बॉय होता ओकस प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे या सगळ्या दोन्ही केसेसमध्ये एक माणूस यांना कॉमन दिसला. बरं, तो फक्त केसमध्ये कॉमन नाही दिसला, तो व्हिडिओमध्ये आणि फोटोजमध्ये पण कॉमन दिसला. म्हणून अहिल्यानगरच्या ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला, इकडे नाशिक ग्रामीणच्या पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते दोघं ज्या दोघांविरोधात खंडणीची तक्रार आहे त्यांच्याकडून व्हिडिओज रिकव्हर केले. इकडं हा नीरज जाधव पोलिसांना सुरुवातीला सापडला, त्याच्याकडून आणखी व्हिडिओज आणि फोटोज रेकॉर्ड केले. मग कळलं की या प्रकरणाची एक्झॅक्टली व्याप्ती किती आहे. या सगळे DYSP हुशार होते, ते आयजींकडे गेले, त्यांनी सांगितलं की असं असं आहे. आयजी आणखी हुशार निघाले. आयजी म्हणाले की बापरे, इतकं सगळं असेल तर वरती ब्रीफिंग झालं पाहिजे. मग त्यांनी आणखी वर ब्रीफिंग केलं आणि त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली ती म्हणजे SITची स्थापना. तुम्हाला वाटत असेल की
एसआयटीची स्थापना आता 18 तारखेला वगैरे वगैरे सगळी झाली. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो 13 तारखेला एसआयटी फॉर्म झाली. किती? 13 तारखेला. तोपर्यंत ह्याला उचललं पण नव्हतं. 17 तारखेच्या रात्री 11:59 म्हणजे 18 तारखेला 1 मिनिट कमी असताना राज्य सरकारने या 2 प्रकरणांमध्ये एसआयटी स्थापन केली होती. कारण या सगळ्यातून व्हिडिओ रिकव्हर झाले होते. त्याच्या आधी सिव्हिल ड्रेसमधले अधिकारी या खरातला फॉलो करत होते, त्याच्यावरती रेकी करून होते. आणि फक्त इतकंच नाही, 14 तारखेला एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते IPS अधिकारी, यांनी 13ला जशी एसआयटी फॉर्म झाली तशी 14ला या दोन्ही पोलीस स्टेशन्सला पत्रव्यवहार केला आणि तिकडचे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे वर्ग करा हे लेखी कळवलं. आणि मग ही सगळी मंडळी पुढे गेली. आता याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला देतो. पुरावा क्रमांक 1, ही लुकआउट नोटीस. ही कोणाची लुकआउट नोटीस? ही आहे रिक्वेस्ट फॉर LOC ओपनिंग, म्हणजे लुकआउट नोटीस जी आहे त्याचं ओपनिंग. अशोक कुमार एकनाथ खरात याच्या विरोधात आहे. नॅशनॅलिटी इंडियन वगैरे, मग त्याची हाईट वीट सगळी पुढे लिहिली आहे, वजन वगैरे सगळं लिहिलं आहे. आणि हे कोणाला त्याचं डॉक्युमेंट पाठवलंय? सुपरिटेंडेंट पोलीस ऑफ अहमदनगर असं इथे लिहिलंय. सो ते अहिल्यानगर आहे. आणि मग महाराष्ट्र पोलिसांना पण ह्या सगळ्याची कॉपी केली आहे, नाशिक पोलिसांना पण. सो इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की इथूनच ऑलरेडी त्याची लुकआउट नोटीस काढलेली, कारण पुढच्या 4-5 दिवस त्याला जर सुगावा लागला तर तो बाहेर देशाच्या कुठे जाऊ शकतो. आणि याची खबरदारी पोलिसांनी घेतली. आता शेवटाकडे येताना तुम्हाला कळलं असेल की एक तर लुकआउट नोटीसही काढली, दुसरं म्हणजे हे सगळं झालं. आता ह्या 3 व्यक्ती आहेत, म्हणजे इकडच्या नाशिक ग्रामीणच्या प्रकरणातले 2 जे खंडणीमध्ये ज्यांच्या विरोधात तक्रार दिली ते, आणि इकडे नीरज जाधव यांच्यातला एक व्यक्ती अप्रोच झाला. कोणाला? त्या श्रीरामपूरच्या पत्रकाराला. त्याने बातमी छापली. आता त्याने बातमी छापली त्यानंतर काय झालं बघा, त्याला खुलासा विलासा मागवला, हे सगळं ठीक आहे. पण त्या पत्रकाराला हे माहितीच नव्हतं की हे दोघं आधी पुण्यातल्या एका महिलेला अप्रोच झाले आणि तिथून ते सगळं आणखी एका महिलेकडे गेलं जी ह्या बाबांना गुरु मानत वगैरे वगैरे होती. आणि मग त्यानंतर पुढे काय झालं बघा. पुढे असं झालं की यामध्ये थेट महिला आयोगाची एंट्री झाली. महिला आयोगाने काय केलं? महिला आयोगाने फक्त त्याला नाही विचारलं की बाबा तू हे का छापलंयस. महिला आयोगाने सुमोटो कॉग्निझन्स घेतला आणि त्याने जी काही बातमी छापलेली होती त्या बातमीत त्या बाबाची चौकशी व्हावी असं म्हणण्यापेक्षा तू कोणत्या बेसिसवर बातमी छापली, तुझ्याकडे पुरावे काय आहेत, हेच क्रॉस व्हेरीफाय केलं. आणि याच्यावरती त्याने जो जबाब दिला की मी या बातमीमध्ये कोणाचे थेट नाव घेतलेलं नाही. कारण बघा त्याने काय वापरलंय की कॅप्टन भोंदू बाबा, हे सोडून त्याने कोणाचंच अशोक खरात असं काहीच नाव घेतलेलं नाही. पण याच्यावरती अशोक खरातने स्वतःच म्हटलं की अरे हे तर माझ्यावरती हा बोललेला आहे, माझं नाव कुठे नसलं सुद्धा. त्याला लिगल नोटीस पाठवली आणि यामध्ये महिला आयोग उतरला. महिला आयोगाने खरं तर यामध्ये थेट उतरण्याची गरज होती की नव्हती हा परत वेगळा मुद्दा आहे. पण महिला आयोगाने पुढची चूक काय केली बघा या सगळ्यामध्ये. सुमोटो कॉग्निझन्स घेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र काय महाराष्ट्र महिला राज्य आयोग यांनी जिल्हा अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं की महिलांचं लैंगिक शोषणाबाबत हे जे काही खबरदार पुढारी नावाचं श्रीरामपूर इथल्या वर्तमानपत्राच्या प्रसिद्धीबाबत आहे. मग ते म्हणतात की महिलांच्या शोषणाबाबत या वृत्तपत्राने श्रीरामपूर इथल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसारित केली. या प्रकरणाची महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली. म्हणजे आयोगाने दखल ज्याने कुणी प्रॉब्लेम क्रिएट केला त्याची घेतली पाहिजे, पण ज्याने बातमी छापली त्याची दखल घेतली. आणि मग म्हटलं की आम्ही सदर सोबत बातमी जोडलेली आहे. यामध्ये महिला राज्य आयोग अधिनियम 1993 अन्वये बातमीची सत्यता कळवण्याबाबत संबंधित संपादकांना आम्ही 8 मार्च 2025ला पत्रव्यवहार केलेला होता. पण पत्रदार झाल्यानंतर सुद्धा हे जे खेमनर आहेत त्यांनी लेखी आयोगास पत्र जबाब दिला आणि त्या जबाबामध्ये वरील बातमी केवळ मोघम व ऐकीव माहितीच्या आधारे छापल्याचं मान्य केलेलं आहे. तसेच सबळ कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं लेखी कळवलंय. हे असं आयोग सांगतायत तिकडे. ठीक आहे. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं असून पुरावा नसताना बातमीची समस्त महिलांनी या बातमीमध्ये समस्त महिला वर्गाची बदनामी झाली, त्यांच्या चारित्र्याचा अवमान होईल असं लिखाण झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणजे सुमोटो कॉग्निझन्स महिला आयोगाने घेतला. जो महिला आयोगाने सुमोटो कॉग्निझन्स या प्रकरणाचा घेऊन इथं सुरू करायला पाहिजे होतं, तर उलट पत्रकाराचा घेतला. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं लिहिलं आहे की यांनी छापलेली बातमी खोटी असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे या प्रसिद्धीनंतर महिलांची बदनामी होईल, खोटी बातमी येणारे वर्तमानपत्र बंद करण्यात यावे अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत आहे. ओके, असं आयोग म्हणतोय. तरी योग्य ती न्यायोचित कार्यवाही करण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन व ह्यांना सगळ्यांना ठीक आहे आयोगाने पत्र लिहिलं. आणि मग या सगळ्यामध्ये वावी पोलीस स्टेशनने परत काय गंमतच आहे सगळी. या पत्राच्या आधारे
पोलीस स्टेशनने, बरं हे वावी कुठे, मी आत्ता उभा ह्याच्या पलीकडे ते वावी आहे, ठीक आहे. मग वावी पोलीस स्टेशनने हे बघा हे पत्र लिहिलं आणि ह्याच्यामध्ये समजपत्र दिलं. काय मग ते असं म्हणतात त्या पत्रकाराला की आपल्याच कळवण्यात येते की तक्रारदार तुम्ही अशोक कुमार एकनाथ खरात वय वर्ष 60 वगैरे समथिंग राहणार मिरगाव सिन्नर यांच्या तक्रारीवरून आपणास वावी पोलीस ठाण्यामध्ये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तरी या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तपास करून आपला जबाब नोंदवणे हे गरजेचं आहे आणि म्हणून 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता वावी पोलीस स्टेशनमध्ये आपण हजर राहावं हे आपल्याला समजपत्र देण्यात आहे. इतकं सगळं ह्या लिंक्स इंटरेस्टिंग आहेत. आणि मग हे सगळं प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं, हे सगळं प्रकरण पोहोचलं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यापर्यंत. अजून यातली एक FIR बाकी आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तो व्हिडिओ थोड्या वेळात येईलच तुमच्या पुढे, पण आधी हा व्हिडिओ बघा, यात तुम्हाला सगळ्या लिंक्स कळतील आणि नंतर तुम्हाला कळतील. आता आणखी एक गंमत सांगतो. काल मी जासूदला फोन केला होता, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. मी त्याला सांगितलं पत्रकार बोलतोय असं असं वगैरे. ते म्हटले हां बोला ना. म्हटलं तुम्ही तुमच्या विरोधात खरातने खंडणीची केस दिली होती. ते म्हटले साहेब मी जेवतोय. म्हटलं हां ठीक आहे. म्हटलं 2च मिनिटं घेतो तुमचे. म्हटले सर मी जेवतोय, एक थोड्या वेळात तुम्हाला कॉल करतो. त्याच क्षणापासून ते आत्ता मी व्हिडिओ रेकॉर्ड करूनंत त्या माणसाचा फोन स्विच ऑफ आहे. असं सगळं गणित आहे. दिवसेंदिवस एक माणूस यातला गायब होतोय, एक माणूस यातला कोणी बोलायला तयार नाही, ज्यांच्याशी संपर्क करतोय तो एक त्याचं घर सोडून निघून जातोय किंवा त्याचे फोन बंद करतोय. हे असल्यामुळे शंकेला प्रचंड वाव आहे आणि राजीनामा झाला म्हणून काय प्रकरण संपलेलं नाही किंवा त्याचं गांभीर्य कमी होत नाही. मुद्दा फक्त एवढाच आहे की महिला आयोगाने काय केलं हे मी तुम्हाला दाखवलं. 2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या 2 गोष्टी क्लब झाल्या. त्याच्या आधीच ह्या 2 प्रकरणामध्ये SIT स्थापन झाली होती आणि मग 3रं प्रकरण दाखल झालं. 3रं प्रकरण काय दाखल झालंय ह्याच्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ बघा, कारण ते कळलं तर तुम्हाला राजीनामा कसा झाला, देवगिरीवरती सुनेत्रा पवार रुपाली चाकणकरांशी काय बोलल्या हे सगळं त्या व्हिडिओमध्ये कळेल. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन आज माझ्यासोबत गोपाळ नाहीये, पण आमचा आशिष धर्मापूरकर आहे, त्यासोबत मी ओंकार आणि आता मी उभा आहे सिन्नरमधून.